Hi dear students, as we know that आपण CETच्या क्वेश्चन सोडवायला सुरुवात केलेली आहे. अगदी काही दिवसावर आपली एक्झाम आलेली आहे आणि जसं की आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपवर तुम्हाला सूचना दिल्या आहेत की दररोज आपण प्रत्येक चॅप्टर वाईज लेक्चर्स घेणार आहोत. तर त्यातल्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. चॅप्टरचं नाव असेल सर्क्युलर मोशन. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा आपले रेग्युलर क्लासेस चालू होते त्यावेळेला आपण 11चा बऱ्यापैकी सिलेबस घेतलेला, त्याच्यावर क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह केलेले. मी ते सगळे ॲट द एंड ऑफ द सिरीज, म्हणजे ही जी काही आपण सिरीज घेतोय लेक्चर्सची वन आफ्टर वन, हे फिजिक्सचे सगळे म्हणजे 12वीच्या सिलेबसमधले सगळे चॅप्टर शिकून झाल्यानंतर ॲट द एंड मी 11वीचं पण थोडक्यात रिवाईज करतो. ओके, सो लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाइम. चॅप्टरचं नाव असेल सर्क्युलर मोशन. सुरुवातीला मी चॅप्टर थोडक्यात रिवाइज करतो. व्हॉट ॲक्च्युली चॅप्टर इज, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज इन द चॅप्टर, आणि मग त्या चॅप्टरवर बेस्ड आपण क्वेश्चन सोडवणार आहोत. ओके, चलो. सर्क्युलर मोशन ॲक्च्युली मोशन इन टू प्लेन, म्हणजे टू डायमेन्शनल मोशनचा हा एक प्रकार आहे. मोशन इन प्लेनचा प्रकार आहे ॲक्च्युली हा. 3 प्रकारचे मोशन असतात. वन डायमेन्शनल मोशन म्हणजे मोशन अलॉंग लाईन, टू डायमेन्शनल मोशन म्हणजे मोशन अलॉंग प्लेन, आणि तिसरा असतो मोशन इन स्पेस, जो की 3 डायमेन्शनल मोशन असतो. मोशन इन प्लेनचे बेसिकली 2 प्रकार असतात, प्रोजेक्टाईल मोशन आणि सर्क्युलर मोशन. प्रोजेक्टाईल मोशन आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलेलं, सर्क्युलर मोशन आता 12th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलं होतं. बोर्ड एक्झामच्या वेळेला आपण खूप चांगलं प्रिपरेशन केलेलं. तुमचं व्यवस्थित प्रिपरेशन झालं असेल, काही लोकांचं झालं नसेल, व्हॉट एव्हर. बोर्ड एक्झाम झाली, रिझल्ट लागला, विषय संपला. आता आपल्याला सीईटीवर फोकस करायचं आहे, सीईटी एक्झामवर फोकस करायचं आहे. ओके, तर सर्क्युलर मोशन चॅप्टर सुरुवात करत असताना पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघूया. थोडक्यात मी फास्टली थोडंसं घेणार आहे. इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन? येस, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट सर्कम्फरन्स. Motion about circumference. Whatever motion about circumference of circle is what we call as circular motion. मग आपण सर्क्युलर मोशनचे 2 प्रकार बघितले. सर्क्युलर मोशन जर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये होत असेल तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, आणि जर व्हर्टिकल मध्ये होत असेल तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. HCM म्हणजे काय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये सर्क्युलर मोशन टेक्स प्लेस इन विच प्लेन? हॉरिझॉन्टल प्लेन. दुसरा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन टेक्स प्लेस इन व्हर्टिकल प्लेन. ओके, दगड घेतला मी, त्याला दोरी बांधली, त्याला जर असं फिरवलं, असं लाईक दिस, किंवा असं जर फिरवलं तर हे कुठला प्लेन आहे? हॉरिझॉन्टल. आणि त्याला जर असं फिरवलं तर व्हर्टिकल. तो जो दगड आहे, जो स्टोन आहे, तो काय करणार? पहिल्या केसमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार, दुसऱ्या केसमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. ओके, सो सर्क्युलर मोशनचे टाइप्स बघितल्यानंतर आपण यातले इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज बघूया, ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. नंतर बघितलंय आपण युसीएम, नॉन युसीएम, युसीएम कशाला म्हणायचं, नॉन युसीएम कशाला म्हणायचं. आपण बघूया इम्पॉर्टंट पॅरामीटर्स किंवा इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटीज रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनशी रिलेटेड असणाऱ्या काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट पॅरामीटर्स बघूया, जसे की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. बरोबर, आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन हे एक प्रकारचं रोटेशनल मोशन आहे, आणि रोटेशनल मोशनमध्ये लिनियर बरोबर अँग्युलर क्वांटिटीज पण असतात. बरोबर का, म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते, लिनियर व्हेलॉसिटी असेल अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, लिनियर ॲक्सेलरेशन असेल अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल. तर दोन्ही, आणि सर्क्युलर मोशनमध्ये दोन्ही पण असतं, लिनियर पण असतं आणि अँग्युलर पण असतं, दोन्ही पण बघूया आपण. मग नंतर आपल्याला रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी बघायचंय, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन बघायचंय, रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, सो जर सपोज मी हा एक ऑब्जेक्ट घेतला लाईक दिस, ऑब्जेक्ट जो काय परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सपोज दिस इज द ऑब्जेक्ट, दिस इज व्हॉट, सेंटर ऑफ सर्कल. मग मी तुम्हाला रेडियस वेक्टर नावाचा एक पॉइंट सांगितलेला. जर मी सर्कलच्या सेंटर पासून ऑब्जेक्टच्या पोझिशनवर जर एक वेक्टर काढला, सपोज ओ ए अलॉंग द रेडियस, दिस वेक्टर ओ ए इज व्हॉट वी कॉल्ड ॲज
रेडियस वेक्टर. आठवते का सगळ्यांना? OA ला काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. सपोज सुरुवातीला ऑब्जेक्ट ए वर होता, नंतर ऑब्जेक्ट इथं बी वर गेला. ऑब्जेक्ट बी वर गेल्यानंतर रेडियस वेक्टर कुठला असणार? आफ्टर टाइम टी ओबी असेल का? बघा वाईट कुठं, यश कुठं चाललंय मास्तर? ओके ठीक आहे, असू द्या, ही डायरेक्शन असेल. ओके, पहिला रेडियस वेक्टर OA, दुसरा रेडियस वेक्टर OB. मग पहिल्या रेडियस वेक्टर OA न दुसऱ्या रेडियस वेक्टर OB न सर्कलच्या सेंटरला जो अँगल डिस्क्राइब केलेला असतो थीटा, त्याला काय म्हणतो आपण? यस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. What is it? Angular displacement. What is angular displacement? Yes, it is the angle subtended by radius vector at the center of circle is called as angular displacement. बघा, आता हा जो AB आहे, हा AB कोण आहे? ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन A आहे, फायनल पोझिशन B आहे. ऑब्जेक्ट A वरून B वर गेला, ऑब्जेक्टनं पोझिशन बदलली का? चेंज इन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट. ऍक्च्युली हा AB सर्कलचा आर्क पण आहे आणि AB ही डिस्प्लेसमेंट पण आहे, S. ओके, या एस ला म्हणायचं व्हॉट इज एस? याला तुम्ही आर्क लेंथ पण म्हणू शकता किंवा याला तुम्ही लिनियर डिस्प्लेसमेंट सुद्धा म्हणू शकता. ओके, आणि इथं आर म्हणजे काय असणार? व्हॉट इज आर? यस, इट इज रेडियस ऑफ सर्कल. या तिघांमध्ये रिलेशन काय असतं? आपल्याला माहिती आहे एस इज इक्वल टू आर थिटा. रिलेशन काय असतं? एस इज इक्वल टू, किंवा डायरेक्टली मी लिहितो r इंटू थिटा, किंवा थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. देअरफॉर असं पण लिहू शकता थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर. आता हा जो थिटा आहे, थिटा, ह्या थिटाला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट अँगल. ओके, मग या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट रिलेशन समजलं का? लिनियर. हे बघा, एस इज व्हॉट? लिनियर डिस्प्लेसमेंट. आर म्हणजे काय? रेडियस. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एस इज इक्वल टू आर थीटा किंवा थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. रिलेशन महत्वाचं आहे, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, थोडं बॅक जाऊन तुम्ही लिहून घेऊ शकता. मग आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघूया. अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघा, व्हॉट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट? इट इज नथिंग बट अँगल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा दुसरा तिसरा काही नसून कोण एक प्रकारचा अँगल आहे. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओके, याचं एसआय युनिट काय असेल? रेडियन. आता तुम्ही म्हणाल सर अँगल तर डिग्री मध्ये मोजला जातो. अँगल कशात मोजला जातो? डिग्री मध्ये. हा कशात मोजलाय? रेडियन मध्ये. तर डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये कसं करायचं? रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये कसं करायचं? ऍज यू नो दॅट. बघा, यस, 90 डिग्री इज इक्वल टू किती असतं? पाय बाय 2 रेडियन. 180 इज इक्वल टू किती असतं? पाय रेडियन. सो माहिती आहे तुम्हाला, बरोबर? सो यू कॅन कन्वर्ट. आता मी कन्वर्जन सांगत बसत नाही. ओके, अँगल डिग्रीज मध्ये पण मोजला जातो आणि रेडियन मध्ये पण मोजला जातो. समटाइम्स तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये अँगल डिग्रीज मध्ये दिला जाईल, रेडियन मध्ये काढा म्हटलं जाईल किंवा कन्वर्जन करा असं सांगितलं जाईल. यू नो द कन्वर्जन फॅक्टर्स. ओके, समजलं हे सगळ्यांना अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट. आता लक्ष देऊ नाही का, डिस्प्लेसमेंट व्हेक्टर क्वांटिटी असते. मग ती लिनियर असू द्या नाहीतर अँग्युलर असू द्या. डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कोण देतं? राईट हँड रूल. वी नो दॅट. जर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलेला, बघा, सर्क्युलर मोशन दोन प्रकारे असणार, एक तर क्लॉकवाईज असणार किंवा अँटी क्लॉकवाईज असणार. ओके, सपोज अज्युम करा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. ओके, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अज्युम करा. जर ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज असेल, कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? क्लॉकवाईज. ओके, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डाऊनवर्ड डायरेक्टेड. म्हणजे ऍक्च्युली अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार. अँग्युलर डिस्प्लेसमेंट सर्क्युलर मोशनच्या प्लेनला कशी असणार? परपेंडिक्युलर. हे सर्क्युलर मोशनचं प्लेन असणार हॉरिझॉन्टल आणि ते क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुणीकडे? डायरेक्टेड डाऊनवर्ड. आणि जर सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल असेल आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्टेड असणार. राईट हँड स्क्रू रूल, क्लॉकवाईज डाऊनवर्ड डायरेक्टेड, अँटी क्लॉकवाईज अपवर्ड डायरेक्टेड. ओके, क्लिअर? याच्यानंतर आपल्याला माहितीये एस जर लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर लिनियर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू काय असतं? ds बाय dt. बरोबर का? दिस इज व्हॉट लिनियर व्हेलॉसिटी. सिमिलरली जर थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ओमेगा इज इक्वल टू d थीटा अपॉन dt. ओमेगा इज इक्वल टू काय असतं? d थीटा अपॉन dt. या ओमेगाला म्हणायचं यस अँग्युलर व्हेलॉसिटी. फॉर्म्युला काय याचा? ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी. या ओमेगाचे दोन तीन फॉर्म्युले आहेत. ओमेगा इज इक्वल टू हा फॉर्म्युला असतो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी.
ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओमेगा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. ओके, व्ही म्हणजे काय? लिनियर वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हॉट इज ओमेगा? अँग्युलर वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचा एसआय युनिट काय असणार? रेडियन पर सेकंड. याचा एसआय युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. ओके, समजलं का सगळ्यांना? फॉर्म्युला लिहून घ्या. हे 3 फॉर्म्युले आहेत अँग्युलर वेलोसिटीचे, 1 2 3. ओके, एसआय युनिट लिहून घ्या लिनियर वेलोसिटी. आता आपण काय करूया? रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी बघूया. व्हिडिओ पॉज करायचा, थोडंसं पाठीमागे जायचं, व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं. रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी काय होतं रिलेशन आपल्याकडे? v इज इक्वल टू आर ओमेगा होतं का? v इज इक्वल टू आर ओमेगा, वेर v इज व्हॉट? लिनियर वेलोसिटी, r इज रेडियस आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. दिस इज द रिलेशन बिटवीन व्हॉट? काय म्हणायचं याला? रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलोसिटी. ओके, मग आता मुद्दा असा आला, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टला कुठली वेलोसिटी असेल? तर लक्ष देऊ नये का, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टला लिनियर वेलोसिटी पण असते आणि अँग्युलर वेलोसिटी पण असते. मग फरक काय दोघांच्या मध्ये, किंवा काय आहे ऍक्च्युली दोघांच्या स्पेसिफिकेशन्स काय आहे? तर लक्ष देऊ नये का, अँग्युलर वेलोसिटी जी असते ती अँग्युलर वेलोसिटी त्याची डायरेक्शन कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट म्हणजे काय? सर्क्युलर मोशन, जसं डिस्प्लेसमेंटची सांगितली मी तुम्हाला, जर सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज असेल तर डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डायरेक्टेड, अँग्युलर वेलोसिटी पण डाऊनवर्ड डायरेक्टेड. आणि जर समजा डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्टेड असेल, सॉरी सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाईज असेल तर डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्टेड असणार, अँग्युलर वेलोसिटी सुद्धा अपवर्ड डायरेक्टेड असणार. सो द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज सेम ॲज दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, एसआय युनिट बघितलं आपण. आता दोघांच्या मध्ये डायरेक्शनचा फरक आहे. डायरेक्शनचा फरक म्हणजे काय? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टची लिनियर वेलोसिटी ही अशी टँजेन्शियली डायरेक्टेड असते. लिनियर वेलोसिटी कशी असते? टँजेन्शियली डायरेक्टेड असते. म्हणून लिनियर वेलोसिटी जी असते त्या लिनियर वेलोसिटीलाच टँजेन्शियल वेलोसिटी सुद्धा म्हटलं जातं. कुठली वेलोसिटी म्हटलं जातं? टँजेन्शियल वेलोसिटी. का म्हणायचं टँजेन्शियल वेलोसिटी? कारण ती कशाच्या अलाउंग असते? टँजेंटच्या अलाउंग असते. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टची लिनियर वेलोसिटी जी असणार आहे त्या लिनियर वेलोसिटीची डायरेक्शन कायम कशी असते? चेंज असते, व्हॅरी होत असते, कारण ती त्याच्या कशाच्या अलाउंग आहे? टँजेंटच्या अलाउंग आहे. लिनियर वेलोसिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज टँजेन्शियल वेलोसिटी. मग याचा सिग्निफिकन्स आपण युसीएम मध्ये बघूया. युसीएम मध्ये बघायचं आपल्याला काय कॉन्स्टंट राहतं, काय व्हॅरी होतं. सो क्लिअरली तुम्हाला काय काय समजलं? काय समजलं? लिनियर वेलोसिटी v इज इक्वल टू ds अपॉन dt असेल तर अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इज इक्वल टू d थीटा अपॉन dt असणार. अँग्युलर वेलोसिटीचे 3 फॉर्म्युले सांगितले, 2 पाय बाय t आणि 2 पाय n. ओके, हे बघितल्यानंतर आता पुढचा पॉइंट असणार ऍक्सेलरेशन. आलं परत ऍक्सेलरेशन. येस, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जर वेलोसिटी असेल, बघा वेलोसिटी असेल तर ऍक्सेलरेशन असणारच, कारण वेलोसिटीचा मोठा भाऊ ऍक्सेलरेशन असतो. म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट असेल, मोशन करत असेल आणि त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी व्हॅरी होत असेल, ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होत असेल? व्हॅरी होणं म्हणजे बदलणं. मुळात ऍक्सेलरेशनचा कन्सेप्टच काय आहे? ऍक्सेलरेशनची कन्सेप्टच अशी आहे की इट इज द चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. एखाद्या ऑब्जेक्टची जर वेलोसिटी चेंज होत असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन असणारच. आलं लक्षामध्ये? मग आता क्लिअर आहे, लिनियर वेलोसिटी आहे, टँजेन्शियली डायरेक्टेड आहे, म्हणजे डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होणार, म्हणजे वेलोसिटी कॉन्स्टंट असणार का? नाही. म्हणजे लिनियर वेलोसिटी आहे त्यामुळे सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन पण असणार. ओके, अँग्युलर वेलोसिटी घेतली मी, डायरेक्शन जरी सेम राहिली तरी समटाइम्स मॅग्निट्यूड चेंज होऊ शकते, म्हणजे तिथे अँग्युलर ऍक्सेलरेशन पण असणार. सो 2 प्रकारचे ऍक्सेलरेशन्स असतात सर्क्युलर मोशन मध्ये, एक म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन आणि दुसरं म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, मी जनरली सर्क्युलर मोशन साठी सांगतोय, यूसीएम साठी नंतर बघणार आहे. लिनियर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असणार a इज इक्वल टू dv बाय dt
रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो डी ओमेगा अपॉन डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम हा असं पण लिहिता येतो ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. ह्याला असं पण लिहिता येतं 2 पाय n2 मायनस n1 अपॉन टी. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. नोट डाऊन दिस फॉर्म्युला. याच्यामध्ये परीक्षेवर प्रश्न येणार आहे. ओके ठीक आहे, क्लिअर. अँग्युलर ऍक्सेलरेशन समजलं, लिनियर ऍक्सेलरेशन समजलं. आता युसीएम नावाचा पॉइंट आपल्याला बघायचा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इंट्रोडक्शन झालं, याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले लिहून घ्या, बेसिक सांगितलेले. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन युसीएम. युसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट ओके अबाउट सर्कम्फरन्स विथ कॉन्स्टंट स्पीड. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि त्या ऑब्जेक्टची स्पीड 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 लिनियर स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्या सर्क्युलर मोशनला युसीएम असं म्हणायचं. बघा फॉर एक्झाम्पल, हे बघा एक सिंपल लॉजिक आहे. बघा तुम्ही सर्क्युलर मोशनचे बऱ्यापैकी एक्झाम्पल सांगू शकता. वन ऑफ द एक्झाम्पल त्यातलं एखादं सांगितलं, समजा एक विद्यार्थी म्हणला सर सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगू का? मोशन ऑफ टिप ऑफ मिनिट हँड. मोशन ऑफ टिप ऑफ मिनिट हँड म्हणजे एक घड्याळ असेल अशी. ओके, ह्या घड्याळामध्ये सेकंड हँड असेल, हा मिनिट हँड असेल आणि हा आवर हँड असेल. सगळ्यात लांबडा सेकंड हँड असतो, मधला मिनिट हँड असतो, सगळ्यात बारका आवर हँड असतो, आपल्याला माहिती आहे. मग आम्ही कशाविषयी बोलतोय? सेकंड हँड विषयी बोलतोय, नाही मिनिट हँड विषयी बोलतोय. ठीक आहे, असू द्या मिनिट हँड विषयी. मग आता ह्या मिनिट हँडचा जो टिप आहे, जसं जसं हा काटा फिरल तसा टिप काय करणार बघा अशा प्रकारे. येस, काय केलं त्यानं? सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं. ओके, आता हा जो टिप ऑफ सेकंड हँड आहे, तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं घड्याळाकडे तर तुमच्या असं लक्षात येईल तुम्हाला तो सेकंड हँड असा टक 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 चालताना दिसतो. टक 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 सेकंड हँड. मिनिट हँड कधी टक असं दिसतो का? टक टक नाही. त्याची स्पीड एकदम कॉन्स्टंट, एकदम मायन्यूट स्पीड आहे, अतिशय कमी स्पीडने चालतो तो, पण स्पीड कॉन्स्टंट असते त्याची. मुळात काय कारण सांगतो बघा. हे बघा, आता आपल्याला माहिती आहे सर्कल जो आहे, ओके, त्या आपल्याला माहिती आहे एक मिनिट हँड जो आहे तो एक मिनिट हँड एका कंप्लीट रिव्होल्यूशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार? 2 पाय आर. डिस्टन्स कसं आहे? कॉन्स्टंट आहे. ओके, 2 पाय आर हे डिस्टन्स कसं? कॉन्स्टंट. ओके, डिस्टन्स कॉन्स्टंट 2 पाय आर. एका कंप्लीट रिव्होल्यूशन मध्ये त्यानं डिस्टन्स किती कव्हर केलं? से 2 पाय आर. आर म्हणजे या सर्कलची रेडियस असेल, ते डिस्टन्स प्रत्येक वेळेला तेवढंच करेल ना. 12 वरनं 12 वर येण्यासाठी तेवढंच डिस्टन्स लागेल, म्हणजे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. ओके, आता बघा मिनिट हँडला एक कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी टाइम किती लागतो? टाइम 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 60 मिनिट्स. ओके, त्याला मी टी म्हणतो, टी 60 मिनिट्स. भाई वो भी कैसा होगा? कॉन्स्टंट होगा की नाही? म्हणजे एका वेळेस 62, एका वेळेस 63. तुमचे आजोबा वगैरे सांगत होते का अरे आमच्या काळात मिनिट हँड 62 सेकंड 62 मिनिट चालायचं? असं काय होतं का? आजोबांच्या 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 काळात जेव्हापासून घड्याळाचा शोध लागला आणि तुम्ही आजोबा होऊन 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 पाक पुढच्या काळापर्यंत मिनिट हँडला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती 60 मिनिट्स लागणार का? ऑब्विसली, म्हणजे पिरियड कॉन्स्टंट. अभी हमारे पास एक फॉर्मूला होता है, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बटे टाइम. अभी डिस्टन्स कैसा है? कांस्टेंट. टाइम कैसा है? कांस्टेंट. कांस्टेंट बटे कांस्टेंट न्यू कांस्टेंट. बरोबर का? म्हणजे काय तर सेकंड हँड जो आहे त्या सेकंड हँडचा पीरियड कांस्टेंट आहे. पीरियड कांस्टेंट असल्यामुळे उसकी स्पीड भी कांस्टेंट है और जो जो सर्कुलर मोशन की स्पीड कांस्टेंट होती है वो सर्कुलर मोशन को यूसीएम कहते हैं. सो व्हाट इज यूसीएम? यूसीएम इज अ सर्कुलर मोशन विथ कांस्टेंट स्पीड. संपला विषय. अभी मुझ में कहीं कळलं का डेफिनेशन? व्हाट इज द डेफिनेशन? यस, व्हाट इज यूसीएम? इट इज सर्कुलर मोशन with, बघा, नंबर 1 constant speed, नंबर 2 constant period, and number 3 constant angular velocity. जर ह्या 3 गोष्टी कॉन्स्टंट असतील एखाद्या सर्क्युलर मोशनच्या तर त्या सर्क्युलर मोशनला काय म्हणायचं?
UCM असं म्हणायचं. सो व्हॉट इज UCM? येस, द सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, with constant period and with constant angular velocity is called as UCM. ओके, क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. मग UCM कळलं सगळ्यांना? UCM चे एक्झाम्पल, मोशन ऑफ मिनिट हँड, मोशन ऑफ आवर हँड, मोशन ऑफ सेकंड हँड, मोशन ऑफ मून. मून 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 बाबा, मून बाबाला अर्थभोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो? 27.3 डेज लागतात का? कायमस्वरूपी तेवढेच लागतात ना? कधी 32 लागलेले बघितलेत का? कधी 39 लागलेले बघितलेत का? नाही, ऑब्विसली किती लागतात? 27.3 डेज, कारण त्याचा पिरियड कसा आहे? कॉन्स्टंट आहे, बिकॉज इट इज UCM. विषय संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. कळलं सगळ्यांना? चलो आगे बढ़ते. UCM मध्ये काही गोष्टी कॉन्स्टंट असतात आणि काही गोष्टी व्हेरिएबल असतात. आता कॉन्स्टंट कुठल्या आणि व्हेरिएबल कुठल्या ते टेबलच्या फॉर्म मध्ये बघूया. ओके, बहुत बार पढ़ा है यार, लय वेळ शिकवलंय. कॉन्स्टंट टर्म्स आणि व्हेरिएबल टर्म्स हे एवढं परीक्षेमध्ये MCQ विचारतात म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. ओके, काय काय कॉन्स्टंट आहे? आताच लिहिलेलं स्पीड. ओके, परत पिरियड, परत अँग्युलर व्हेलॉसिटी, परत काय? अँग्युलर मोमेंटम, परत अँग्युलर ऍक्सेलरेशनचं 0च असतं, कारण अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट. आणि आपल्याला माहिती आहे, जर अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशन असणारच नाही. ओके, के फी एटसेट्रा, ह्या सगळ्या कसल्या टर्म्स आहेत? कॉन्स्टंट टर्म्स. मग तुम्ही म्हणाल सर व्हेरिएबल टर्म्स कोणते? तर व्हेरिएबल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिनियर व्हेलॉसिटी, उसके बाद में लीनियर एक्सेलरेशन, उसके बाद में लीनियर मोमेंटम. ह्या 3 टर्म्स आहेत ज्या UCM मध्ये व्हॅरी करतात, बदलतात. आता तुम्ही म्हणाल सर लिनियर व्हेलॉसिटी का कॉन्स्टंट नाहीये? अबे स्पीड कॉन्स्टंट आहे, मान्य आहे, मैग्नीट्यूड कॉन्स्टंट आहे, पण मैंने क्या बोला था? अगर ये ऑब्जेक्ट सर्कुलर मोशन परफॉर्म करता है तो इसकी वेलोसिटी कैसी है? टँजेन्शियली डायरेक्टेड असते का? वेलोसिटी स्केलर आहे का वेक्टर आहे? वेक्टर मध्ये नुसती मॅग्निट्यूड घेऊन चालेल काय? नुसती मॅग्निट्यूड मॅटर करत नाही, डायरेक्शन पण मॅटर करते. आणि जर डायरेक्शन मॅटर करत असेल तर मग इथं बघा, इथं डायरेक्शन बघा, हिया देखो, ई पॉइंट पर देखो एंड ए पॉइंट पर देखो. प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन चेंज होती की नाही? डायरेक्शन चेंज होती म्हणजे ऑब्विसली लिनियर व्हेलॉसिटी चेंज होणार. ओके, सर्क्युलर मोशन किंवा UCM मध्ये एक ऍक्सेलरेशन असतं, त्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतात, जे सेंटरकडे डायरेक्टेड असतं. कोणीकडे डायरेक्टेड असतं? सेंटरकडे. आता तुम्ही म्हणाल सर UCM मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कुठून आलं? मी पढ़ाता हूं ना, शिकवले की बघा, सेंटरकडे डायरेक्टेड आहे, इथं इकडं, या पॉइंटला इकडं, या पॉइंटला इकडं, या पॉइंटला इकडं. बघा, प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन बदलली का? ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड जरी कॉन्स्टंट असली तर डायरेक्शन बदलते, म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट का व्हेरिएबल? व्हेरिएबल. आणि लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? मास बटे वेलोसिटी, बटे नाही, मास इंटू वेलोसिटी. बरोबर. आता मास इंटू वेलोसिटी असेल आणि वेलोसिटीची डायरेक्शन जर कंटिन्युअसली बदलत असेल तर पीची डायरेक्शन सुद्धा कंटिन्युअसली बदलणारच, म्हणजे लिनियर मोमेंटम सुद्धा व्हेरिएबल असणारच. चलो आगे बढ़ते हैं. व्हाट इज एक्सेलरेशन इन UCM? पॉइंटचं नाव काय आहे? एक्सेलरेशन इन UCM. रेड पेन वापरतो जरा, चेंज. UCM मध्ये ऍक्सेलरेशन असतं का? आता मुळात UCM कोण आहे? सर्क्युलर मोशनचा प्रकार आहे. आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन मध्ये 2 ऍक्सेलरेशन असतात. कुठले कुठले? रॅडियल आणि नाही, लिनियर आणि अँग्युलर. ओके, सो UCM मध्ये 2 प्रकारचे ऍक्सेलरेशन असणार, एक म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन आणि दुसरा असणार अँग्युलर ऍक्सेलरेशन. भाई लिनियर एक्सेलरेशन का फॉर्मूला क्या होता है? dv/dt, और एंगुलर एक्सेलरेशन का फॉर्मूला क्या होता है? d ओमेगा अपॉन dt. और हम किसकी बात कर रहे हैं? हम UCM की बात कर रहे हैं, और हमको मालूम है UCM में एंगुलर वेलोसिटी कशी असते? एंगुलर वेलोसिटी कॉन्स्टंट असते. मग एंगुलर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती? 0. म्हणजे UCM मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन होताच नाही है. UCM मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन असतच नाही. ओके, म्हणजे हा विषय संपला.
ठीक आहे. जनरल सर्क्युलर मोशन मध्ये दोन ऍक्सेलरेशन असतात, लिनियर आणि अँग्युलर. त्यातला युसीएम मध्ये अँग्युलरचा पत्ता कट. काय कट? का कट? कारण अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आता अभी हम आ गए लिनियर ऍक्सेलरेशन में. आता जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन एखादा ऑब्जेक्ट करत असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टच्या लिनियर ऍक्सेलरेशनचे दोन कंपोनेंट्स असतात. ही ऑब्जेक्ट असेल, ही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर याच्या ऍक्सेलरेशनचे दोन कंपोनेंट्स असतात. ऍक्सेलरेशन इज डिवाइडेड इनटू टू कंपोनेंट्स. फर्स्ट वन इज एटी अँड सेकंड वन इज एआर. युसीएम परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं, युसीएम नाही, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं जे ऍक्सेलरेशन आहे ते किती कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलं? दोन कंपोनेंट मध्ये. पहिला घेतला एटीला म्हणायचं टँजेन्शियल कंपोनेंट आणि दुसरा असतो एआर, याला म्हणायचं रॅडियल कंपोनेंट. काय म्हणणार? एटी म्हणजे टँजेन्शियल कंपोनेंट, एआर म्हणजे रॅडियल कंपोनेंट. ओके, मग यांचा रिझल्टंट असा असेल काय? समजा मी हा रिझल्टंट घेतला तर रिझल्टंट कसा काढणार तुम्ही? ऑब्व्हियसली दोन व्हेक्टर्स आहेत ना, दोघांमधला रिझल्टंट ऍक्सेलरेशन. आता मी हे लिनियर ऍक्सेलरेशन आणि युसीएम नंतर सांगतो, हे आता नॉन युसीएम कडे आलं. मग नॉन युसीएम परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं रिझल्टंट ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू फॉर्म्युला असतो एटी स्क्वेअर प्लस एआर स्क्वेअर. हा रिझल्टंट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. दिस इज द इक्वेशन फॉर ऍक्सेलरेशन इन नॉन युसीएम. लिहिले काय? युसीएम. सांगते काय? नॉन युसीएम. अरे मध्येच आलं म्हणून सांगितलं रे, परत मिस व्हायला नको ना. याला काय म्हणायचं? ऍक्सेलरेशन इन नॉन युसीएम. ओके, समजलं का? फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे. मग आता मला एक गोष्ट कळली ना, सर्क्युलर मोशन मध्ये दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन असतात, लिनियर आणि अँग्युलर. अँग्युलरचा पत्ता कट युसीएम मध्ये, मग युसीएम मध्ये उरलं लिनियर. आता त्या लिनियरचे दोन कंपोनेंट, एक म्हणजे टँजेन्शियल, दुसरा म्हणजे रॅडियल. इथं लिहिलं मी टँजेन्शियल कंपोनेंट एटी, इथं लिहिलं रॅडियल कंपोनेंट एआर. टँजेन्शियल कंपोनेंट टँजेंटच्या नाव असतो म्हणून एटी, रॅडियल कंपोनेंट रेडियसच्या नाव असतो. आणि रिझल्टंट ऍक्सेलरेशन कसं काढायचं? ए इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस एआर स्क्वेअर. बरोबर का? पुसून टाकलं. लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा मागे जाऊन आणि लिहून घ्या. आता अब यहां पे देखो, इथं बघा, लिनियरचे पण दोन कंपोनेंट आले. कुठला? रॅडियल आणि टँजेन्शियल. आता या टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला असतो, म्हणजे बेसिकली हा फॉर्म्युला आपल्याकडे v इज इक्वल टू आर क्रॉस ओमेगा आणि मग a इज इक्वल टू dv बाय dt. आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. आता ते नाही मी बोर्ड मध्ये शिकवत. ओके, डेरिव्हेटिव्ह काढलाय, डाऊन लय वेळ जाईल. ओके, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून दोन फॉर्म्युले काढले. एक काढला एटी इज इक्वल टू आर क्रॉस अल्फा. दिस इज द इक्वेशन फॉर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि एटी इज इक्वल टू व्ही क्रॉस ओमेगा. हे काढ एआर सॉरी. AT is equal to R cross alpha. This is equation for tangential acceleration. आणि AR is equal to V cross omega. This is equation for radial acceleration. कसं काढले? ते V is equal to वेक्टर R cross वेक्टर ओमेगा आहे की त्याचे डेरिव्हेटिव्ह काढून काढलेलं आहे, ते सोडून द्या विषय. आता आपण चर्चा कोणाची करतो? युसीएम ची. युसीएम मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू 0 आहे. मग अल्फाची व्हॅल्यू 0 पुट केली तर AT is equal to किती? 0. मगाचा फॉर्म्युला कोणासाठी लिहिला? नॉन युसीएम साठी. पण युसीएम साठी एटी ची व्हॅल्यू किती असते? 0. सो इन युसीएम टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, इन युसीएम राहू द्या, तुम्ही लिहून घ्या, मी सांगतो. इन युसीएम टँजेन्शियल ऍक्सेलरेशन एटी इज इक्वल टू किती? 0. आता हे ओपन विषय कटला. समजलं? लिहून घ्या हे व्हिडिओ पॉज करून. आता एकच ऍक्सेलरेशन उरलं, रॅडियल ऍक्सेलरेशन. हे मात्र 0 नसतं. शिवाय हे रॅडियल ऍक्सेलरेशन मगाशी मी जी डायग्राम काढलेली त्या डायग्राम मध्ये कोणीकडे डायरेक्टेड असतं? सेंटरकडे डायरेक्टेड असतं की नाही? म्हणून या रॅडियल ऍक्सेलरेशनलाच सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असं म्हटलं जातं. सो दिस मीन्स जर एखादा ऑब्जेक्ट काय करत असेल?
सर्क्युलर मोशन परफॉर्म युसीएम करत असेल तर त्या ऑब्जेक्टला एकच ऍक्सेलरेशन असतं जे रेडियसच्या अलॉंग डायरेक्टेड असतं आणि रेडियसच्या अलॉंग असतं आणि सेंटरकडे डायरेक्टेड असतं, म्हणून त्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणतात. आणि त्या सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले असतात. पहिला फॉर्म्युला दिला मी AR इज इक्वल टू व्ही क्रॉस ओमेगा. दुसरा फॉर्म्युला असतो AR इज इक्वल टू किंवा ACP लिहितो मी, ACP म्हणजे ए सेंट्रिपिटल व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि तिसरा फॉर्म्युला असतो ACP इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर. आलं लक्षामध्ये? समजलं का सगळ्यांना? सो दिस इज द इक्वेशन फॉर ऍक्सेलरेशन इन युसीएम. म्हणजे काय तर युसीएम मध्ये कुठलं ऍक्सेलरेशन असतं, रॅडियल किंवा सेंट्रिपिटल, बरोबर. आणि त्याचे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले कुठले, ACP सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर ओमेगा स्क्वेअर आर किंवा व्ही ओमेगा. आपण जॉमेट्रिकल मेथड आणि कॅल्क्युलस मेथडचा वापर करून हे डिराइव्ह केलेलं, याद तो होगा ना तुमको. समजलं का सगळ्यांना? हे लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. आता लक्ष द्या. आता आपण आपल्या फिजिक्स मधले थोर व्यक्ती कोण, सगळ्यात भारी आबा. आबा म्हणजे कोण, न्यूटन आबा सफरचंदवाले, यांची आठवण काढणार आहोत. न्यूटन आबा सफरचंदवाले त्यांच्या सेकंड लॉ मध्ये किंवा फर्स्ट लॉ मध्ये सांगतात, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये आबा सांगतात, कुठलंही मोशन, कौन सा भी मोशन होगा वो ऑटोमॅटिक नहीं होगा. कुठलंही मोशन असेल ते ऑटोमॅटिक होणार नाही. ते मोशन करण्यासाठी त्याच्यावर एक्सटर्नल एजन्सी ऍक्ट होणं गरजेचं आहे. ती एक्सटर्नल एजन्सी म्हणजे काय, फोर्स. ओके, फोर्स ना. सो काय सांगतात आबा, काय सांगतात, फोर्स अप्लाय केल्याशिवाय मोशन होणार नाही. ओके, मग सर्क्युलर मोशन होईल का, अबे मोशन है वो कोणसा भी हो, फोर्स अप्लाय केल्याशिवाय मोशन होणार नाही. सर्क्युलर मोशन होण्यासाठी सुद्धा एक फोर्स गरजेचा आहे. जो फोर्स आता सर युसीएम बघतोय आपण, आपल्याला माहिती आहे युसीएम मध्ये ऍक्सेलरेशन कोणीकडे डायरेक्टेड आहे, सेंटरकडे. आणि जिकडे ऍक्सेलरेशन असेल तिकडेच सेंटर असेल, फोर्स असेल की नाही. कारण आबा पाय दुसऱ्या लॉ मध्ये काय सांगतात, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. जी डायरेक्शन फोर्सची असेल, जी ऍक्सेलरेशनची असेल, तीच कोणाची असणार, फोर्स. आता आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन कोणीकडे डायरेक्टेड आहे, सेंटरकडे. फोर्स पण कोणीकडे डायरेक्टेड असणार, सेंटरकडे. सो पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, त्या पॉइंटचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. येस, व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, द नेसेसरी फोर्स रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. बघा, असा नेसेसरी फोर्स जो सर्क्युलर मोशन साठी गरजेचा आहे, जो नसेल तर चालेल का, नहीं होगा तो सर्क्युलर मोशन भी नहीं होगा. सर्क्युलर मोशन होण्यासाठी तो नेसेसरी फोर्स लागतो, त्या नेसेसरी फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. द नेसेसरी फोर्स required for circular motion which acts along radius, and directed towards center is called as centripetal force. लक्षामध्ये सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो बघा. सेंट्रिपिटल फोर्स हा ऑब्जेक्ट असेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, हा फोर्स कुठला असणार, FCP, सेंटरकडे डायरेक्टेड असणारा. रेडियसच्या लॉंग ऍक्ट होतो, सेंटरकडे डायरेक्टेड असतो. माहिती आहे सगळ्यांना, समजलं सगळ्यांना. बरं, सेंट्रिपिटल फोर्स बद्दल असं का लिहिले मी, नेसेसरी. नेसेसरी म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन व्हायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असावाच लागतो, नसेल तर चालणार नाही. ओके, मग न्यूटनचा सेकंड लॉ फॉर्म्युला सांगतो तुम्हाला मी, डेफिनेशन काय लिहायची गरज नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. सेंट्रिपिटल फोर्स मिळाल्याशिवाय सर्क्युलर मोशन होणार नाही. सेंट्रिपिटल फोर्स रिअल आहे, बघितलं आपण, बरोबर का. रिअल आणि सुडो माहिती आहे, त्याचं ओरिजिन माहिती आहे, तो रिअल माहित नाही, तो सुडो आपल्याला माहिती आहे सगळं. दुसरी गोष्ट, इट ऍक्ट्स इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इज 0. सगळे कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेले आहेत. आता आपण काय करूया, फॉर्म्युला बघूया. आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू काय असतं, FCP इज इक्वल टू मास इंटू ACP. आबाने सांगितलंय ना, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आबा म्हणजे कोण, न्यूटन आबा. सो FCP इज इक्वल टू mv ओमेगा mv स्क्वेअर अपॉन r mr ओमेगा स्क्वेअर. हे 3 फॉर्म्युले आहेत. पण एक विद्यार्थी म्हणला, सर
सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे फोर्स आहे, आपल्याला माहिती आहे फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. मग सर वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार? मग मी त्याला उत्तर दिलं, भैया इसको वेक्टर फॉर्म में लिखने का FCP इज इक्वल टू माइनस ऑफ mv² अपॉन r इंटू r कैप. व्हॉट इज r कैप? r cap is a unit vector along the radius किंवा unit vector along radius. ओके, सो आणि इथे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, बघा इकडे बघा, इधर देखो इधर देखो, ही r cap असं डायरेक्टेड आहे आणि हा FCP असा डायरेक्टेड आहे. दोघांची डायरेक्शन एकमेकांना कशी आहे? अपोजिट आहे, म्हणून निगेटिव्ह साइन. सो निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट r cap. व्हॉट इज r cap? युनिट वेक्टर अलॉंग रेडियस, म्हणजे थोडक्यात रेडियस वेक्टर. आपल्याला माहिती आहे रेडियस वेक्टर कोणीकडून कोणीकडे डायरेक्ट असतो? सेंटर टू सर्कम्फरन्स. सेंट्रिपिटल फोर्स सर्कम्फरन्स टू सेंटर. दिस इज द डायरेक्शन ऑफ RV रेडियस वेक्टर एंड दिस इज द डायरेक्शन ऑफ FCP सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर. अभी देखो दोनों की डायरेक्शन कैसी है? अपोजिट है. जर दोघांची डायरेक्शन अपोजिट असेल तिथं काय घेतला मी? निगेटिव्ह साइन. समजलं का सगळ्यांना? सो सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन आणि रेडियस वेक्टर एकमेकांना अपोजिट असतात, म्हणजे दोघांमधला अँगल 180 डिग्री असतो. सीईटी मध्ये MCQ येऊ शकतो. द अँगल बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड रेडियस वेक्टर इज 180 डिग्री. फॉर्म्युला समजला? युनिट काय असेल? क्या प्रश्न पूछा है? जब मैंने जोड़ा, घटाया, गुणाकार किया, भागाकार किया, तब मुझे समझ में आई कि सेंट्रिपिटल फोर्स भी एक प्रकार का फोर्स है और उसका यूनिट न्यूटन होता है. हाँ हाँ, चल पुढं. सेंट्रिपिटल फोर्स नंतर न्यूटन आबा तिसऱ्या लॉ मध्ये असं सांगतात, प्रत्येक ऍक्शनला इक्वल अँड अपोजिट रिएक्शन मिळते. मग सेंटरकडे एखादा ऍक्शन फोर्स असेल तर सेंटरकडून रिएक्शन मिळणार. ती रिएक्शन म्हणजे कुठला फोर्स असतो? यस, सेंट्रिफ्युगल फोर्स. बस मध्ये सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे. बस उजवीकडे गेली की आपण डावीकडे जातो. आता किती जातो हे बाजूला कोण बसले ह्याच्यावर डिपेंड करतं. ओके, इमॅजिन करू नका. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऍक्टिंग अलाउंड रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. जो फोर्स कशाच्या अलाउंड ऍक्ट करतो? रेडियसच्या, पण कुणीकडे डायरेक्टेड असतो? अवे फ्रॉम सेंटर असतो. त्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याची मॅग्निट्यूड सेंट्रिपिटल एवढीच असते, डायरेक्शन फक्त अपोजिट असते. फॉर्म्युला लिहायची गरज नाही, फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे. समजलं? सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल दोघांमध्ये फरक काय आहे? सेंट्रिपिटल रियल आहे, सेंट्रिफ्युगल सुडो आहे. ओके, आता याच्या पुढचा पॉइंट कोनिकल पेंड्युलमचा. आठवते का सगळ्यांना कोनिकल पेंड्युलम? व्हॉट इज कोनिकल पेंड्युलम? तर कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय? सिंपल पेंड्युलम असते. म्हणजे अशी मी एक काय घेतला बघा, रिजिड सपोर्ट घेतला, डिशिश ह्याला एक असा थ्रेड जोडला, ह्याला म्हणायचं काय? काय स्ट्रिंग म्हणायचं. ह्याला खाली एक सर्कल जोडला, इसको बोलने का बॉब. बॉब. ओके, काय म्हणायचं? बॉब. ओके, मग हे जे स्ट्रक्चर तयार झाले, इसको बोलने का सिंपल पेंड्युलम. ह्याला काय म्हणायचं? सिंपल पेंड्युलम. आता कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय? सिंपल पेंड्युलम जो असतो त्या सिंपल पेंड्युलमचा बॉब जर असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, अशा प्रकारे काय करत असेल बघा. इफ द बॉब ऑफ सिंपल पेंड्युलम परफॉर्म्स हॉरिझॉन्टल, सर्क्युलर मोशन दिसलं पाहिजे जरा तरी, समजा करो, समजून घ्या जरा. हा, बॉब काय करत असेल? नाही असं कुठे, थांबा. बॉब काय करत असेल? असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग काय करणार? मग अशी कोण डिस्क्राइब करेल? काय डायग्राम समजून घ्या आता तुम्ही. ओके, बॉब जर काय करत असेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि स्ट्रिंग जर कोण डिस्क्राइब करत असेल, कोण म्हणजे कोण? आईस्क्रीमचा कोण बघितला ना तुम्ही, तो जर डिस्क्राइब करत असेल तर त्या पेंड्युलमला काय म्हणायचं? कोनिकल पेंड्युलम. सो कोनिकल पेंड्युलम इज अ सिंपल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम इज अ सिंपल पेंड्युलम in which bob performs horizontal circular motion and string describes cone. मग आता हा जो बॉब आहे हा जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा त्याच्या स्पीडचे इक्वेशन असतं v is equal to under root rg tan theta. डेरिव्हेशन बघायची गरज नाही. आणि कोनिकल पेंड्युलमचा जो पिरियड असतो त्या पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 pi under root l cos theta upon g. l म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग, थीटा म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज स्पीड ऑफ बॉब. याला काय म्हणायचं? इक्वेशन फॉर स्पीड ऑफ बॉब इन कोनिकल पेंड्युलम अँड दिस इज द पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. इक्वेशन लिहून घ्या. पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. ओके, लिहून घ्या तोपर्यंत. ओके,
आता याच्या पुढचा पॉइंट आहे मोशन ऑफ व्हेकल. ओके, आपल्याला माहिती आहे जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन, एखादा व्हेकल जर एखाद्या रोडवर टर्न घेत असेल, व्हेनेवर अ व्हेकल टेक्स टर्न ऑन अ रोड इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा असा कर्व रोड आहे, कसा लाईक दिस, असा पूर्ण सर्कल आहे, ह्याच्यावर हा जो व्हेकल असा टर्न घेत असेल तर तो ऍक्च्युली काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, तर रोड सरफेसचे दोन प्रकार असतात, एक असतो हॉरिझॉन्टल कर्व रोड आणि दुसरा असतो बँक्ड कर्व रोड. आपण बँकिंग ऑफ रोड्स नावाचा पॉइंट बघितलाय. तर हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये एखाद्या व्हेकलला जर सेफली टर्न घ्यायचा असेल तर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड किती असते, Vmax इज इक्वल टू, काय फॉर्म्युला असतो, Vmax इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. बघा, ही अशी स्पीड आहे की ज्या मॅक्सिमम स्पीडने व्हेकल टर्न घेऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त स्पीड जर झाली तर दुर्घटना घटी सीधा कॉटेज. ओके, आता तर कॉटेजला जायची पण सोय उरलेली नाही, बरोबर, जिकडे जाईल तिकडे कोरोनानं हाहाकार माजवलेला आहे. सो Vmax काय म्हणजे, Vmax म्हणजे काय, तर जास्तीत जास्त एवढ्या स्पीडनं तुम्ही टर्न घेऊ शकता, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्पीड घेऊ वाढवू शकत नाही. सो दिस इज व्हॉट मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड. पुढचा पॉइंट आपण बघितलेला बँकिंग ऑफ रोड्स. बँकिंग ऑफ रोड्स मध्ये काय करतो आपण बघा, हे बघा, हा इनर सरफेस असतो, हा आउटर सरफेस असतो. आउटर सरफेस रोडला इनर सरफेस पेक्षा सर्टन हाईटनं किंवा सर्टन अँगलनी लिफ्ट केले की नाही, द फेनॉमेनॉन ऑफ रेझिंग आउटर सरफेस ओव्हर इनर सरफेस इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड्स. हा इनर सरफेस घेतला, हा आउटर सरफेस घेतला, दोघांमध्ये सर्टन डिस्टन्स म्हणजे आउटर सरफेसला आपण वर उचललाय का, ती लिफ्टिंगची प्रोसेस म्हणजेच काय असते, बँकिंग ऑफ रोड्स. मग बँकिंग ऑफ रोड्सवर जर एखादा व्हेकल बँक्ड कर्व रोडवर टर्न घेत असेल तर त्याच्या मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड कर्व रोड. काय असतो रे फॉर्म्युला, कोणाला लक्षात आहे का, Vmax इज इक्वल टू अंडर रूट काय RG इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू टॅन थीटा म्यू प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा. ओके, हा फॉर्म्युला कोणाचा असतो, अँगल ऑफ बँकिंगचा, वेर म्यू इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आर म्हणजे रेडियस, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि थीटाला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. याचा फॉर्म्युला असतो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन RG. अँगल ऑफ बँकिंगच्या टर्म्स मध्ये कुठं मास ऑफ व्हेकलची टर्म आहे का, नाही. याचा अर्थ मास ऑफ व्हेकलवर अँगल ऑफ बँकिंग डिपेंड करत नाही. लक्षात ठेवा, अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ व्हेकल. फॉर्म्युला व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. थोडं स्पीड घेतोय मी, थोडं लेंदी झालं लेक्चर आपलं, रिव्हिजन लेक्चर घेतोय. रिव्हिजन लेक्चर 1 तासाचं नसतं, ठीक आहे, भावनाओं में बह गए हम, थोडं स्पीड घेऊया. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा विषय संपला. पुढचा पॉइंट आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघितलेला. जर एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हटलेलं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑब्जेक्ट परफॉर्म करत असताना या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये 3 बेसिक पोझिशन असतात, A, B आणि C. ओके, मग एक मी स्ट्रिंग घेतली, त्याला दोरी दगड बांधला आणि त्याला जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व केलं, त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या 3 पोझिशन भेटल्या मला. एला काय म्हणतो मी, यस, व्हॉट इज ए इज टॉप पोझिशन, B इज बॉटम पोझिशन किंवा लोअर पोझिशन, हायर पोझिशन आणि C इज मिडवे पोझिशन. टॉप मोस्ट पोझिशन किंवा लोएस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशन आणि मिडवे पोझिशन. टॉप, बॉटम, मिडवे काहीही म्हटलं तरी चालेल. मग आता जेव्हा तुम्ही त्या काय म्हणतो आपण त्याला, स्ट्रिंग आणि दगड, त्याला जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व कराल तेव्हा त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व करत असताना त्याच्या व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतात, त्याच्या टेन्शन इन द स्ट्रिंगच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतात. ओके, सो टेन्शन इन द स्ट्रिंग त्याचे फॉर्म्युले सांगतो बघा. ऍट टॉप TA इज इक्वल टू, फॉर्म्युला असतो mVA स्क्वेअर अपॉन R मायनस mg. ऍट बॉटम फॉर्म्युला काय असतो, टेन्शन ऍट बॉटम लोएस्ट पोझिशन TB इज इक्वल टू mVB स्क्वेअर अपॉन R
प्लस mg आणि ॲट मिडवे TC इज इक्वल टू mvc स्क्वेअर अपॉन r. आता तुम्ही म्हणाल सर VA, VB आणि VC काय आहे? तर मुळात VA इज वेलोसिटी ॲट टॉप पोझिशन, VB इज वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन आणि VC इज वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन. त्याचे पण वेगवेगळे फॉर्म्युले असतात. वेलोसिटी इज ॲट नंबर 1 बघा टॉप, VA इज इक्वल टू फॉर्म्युला असतो अंडर रूट RG. ॲट बॉटमला फॉर्म्युला असतो VB इज इक्वल टू अंडर रूट 5RG आणि ॲट मिडवेला फॉर्म्युला असतो, आता डेरिवेशन आपल्याला बघायची गरज नाहीये, VC इज इक्वल टू अंडर रूट 3RG. ओके. आता लोएस्ट सगळ्यात कमी टेन्शन कुठं? टॉप मोस्ट पॉइंटला. हायएस्ट कुठं? लोअर मोस्ट पॉइंटला. ओके. एनर्जी बघा, एनर्जी एनर्जी ॲट VCM. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एनर्जीज बघा, EA इज इक्वल टू EB इज इक्वल टू EC इज इक्वल टू 5/2 mgr. आपण बघितलेलं सगळ्या पॉइंटला एनर्जी कशी असते? सेम असते. याला आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हटलेलं. टॉप मोस्ट पॉइंटला एनर्जी, बॉटम मोस्ट किंवा टॉप पॉइंटला, बॉटम पॉइंटला, मिडवे पॉइंटला, तिन्ही पॉइंटला एनर्जी कशी असते? सेम असते. सो EA इज इक्वल टू EB इज इक्वल टू EC इज इक्वल टू 5/2 mgr. ओके. टेन्शन, डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट टॉप अँड बॉटम किती असतं? 6 mg. बघा डिफरन्स बिटवीन टेन्शन टॉप अँड बॉटम काय असतं? TB मायनस TA इज इक्वल टू 6 mg. याच्यावर पण परीक्षेमध्ये MCQ विचारला जाऊ शकतो. आता एक महत्वाचा पॉइंट राहिलाय कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा. याच्यामध्ये सर्क्युलर मोशन मध्ये बरेचसे प्रॉब्लेम सोडवत असताना कायनेमॅटिकल इक्वेशन्स येतात. आपण लिनियर मोशन मध्ये किंवा मोशन इन वन प्लेन मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघितलेले आठवते का तुम्हाला? बघा 3 कायनेमॅटिकल इक्वेशन बघितलेले. V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS आणि S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. These are the kinematical equations in one dimensional motion किंवा motion along the line किंवा linear motion मध्ये थोडक्यात. V is final velocity, U is initial velocity, A म्हणजे acceleration, T म्हणजे time, S म्हणजे linear displacement. सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय करतो? कायनेमॅटिकल इक्वेशन वापरतो. इथं जे कायनेमॅटिकल इक्वेशन वापरतो ते असतं ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी, ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा आणि थिटा इज इक्वल टू ω1 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. ω2 इज फायनल अँग्युलर वेलोसिटी, ω1 इज इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे 3 फॉर्म्युले ज्याचा वापर करून आपल्याला वेगवेगळे एमसीक्यू सोडवायचे आहेत. ओके, लिहून घ्या. ओके, सो दॅट इज द थिओरिटिकल रिव्हिजन ऑफ दिस चॅप्टर सर्क्युलर मोशन. थोडंसं लेंदी झालं, पहिला चॅप्टर आहे, फर्स्ट आपण सुरुवातच पहिल्यांदाच केलेली आहे, तर रिव्हिजन मध्येच थोडा वेळ गेला आपला. ओके, काय प्रॉब्लेम नाही, तुमचं रिव्हिजन पण झालं पाहिजे. आता बरेच दिवस झाला आपला पुस्तकाशी संबंध संपलेला आहे. जय कोरोना. ठीक आहे, पण आता वी हॅव टू टेक इट, वी हॅव टू करेक्ट इट बॅक. परत एकदा आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे, कारण करिअर आपलं थांबणार नाहीये. आज न उद्या कोरोना संपणार आहे, कोरोना जाणारच आहे, पण आपलं करिअर मात्र आपल्या हातात आहे. आणि जेईची परीक्षा झालेली आहे, तुमचा स्कोर कसा आलाय, चांगला आलाय, वाईट आलाय मला माहित नाही, बट सीईटी हा आपल्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे चांगलं करिअर निवडण्यासाठी. मग इंजिनिअरिंग असू द्या, फार्मा असू द्या, आणि ॲग्रिकल्चर असू द्या, मला चांगलं करिअर करायचं असेल तर सीईटी मध्ये चांगला स्कोर काढणं गरजेचं आहे. ज्या मुलांना बोर्डाला कमी मार्क्स पडले असेल त्या मुलांसाठी हे गोल्डन चान्स आहे की तुम्हाला प्रूव्ह करायला स्वतःला की हम भी कुछ है. ओके, सो चॅप्टरला जे काही थेरॉटिकल पॉईंट्स मी बघितले थरोली त्याचं प्रिपरेशन करा. अजून मी पुढचं एक सेशन, पुढचं एक लेक्चर घेणार आहे, ज्या लेक्चरमध्ये मी एक या चॅप्टरवर एक सम अमाऊंट ऑफ एमसीक्यू सोडवून देणार आहे. आणि मग तो चॅप्टरची तुम्हाला एमसीक्यू सोडवून दिल्यानंतर मी ग्रुपवर तुमच्याशी म्हणजे काही प्रॅक्टिस क्वेश्चन किंवा प्रॅक्टिस शीट शेअर करेन, ज्या प्रॅक्टिस शीटमधले क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. सोबत तुम्हाला त्याची आन्सर की आणि सोल्युशन पण शेअर करेन की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे.
तुम्ही पण MST CET ची पुस्तकं घ्या, कुठलं पण घ्या, विद्याभारतीचं घ्या, मार्वलचं घ्या, आर्यहनचं घ्या, टेक युअर ओन, कुठलं पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एक पुस्तक तुमच्याकडे असू द्या. राहिलेल्या शेवटच्या दिवसामध्ये आपण ॲटलिस्ट 1 चॅप्टर अ डे जरी केला, 1 चॅप्टर अ डे जरी केला तरी एक 12 ते 15 चॅप्टरची आपण चांगली तयारी करू शकतो. आणि मग शेवटी मॉक टेस्ट आपल्या सुरू आहेतच. ओके, सो प्रिपरेशन चांगलं करा. काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला पोस्ट करा किंवा आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही टाकू शकता. ओके, सो काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आताच्या सेशनसाठी इथंच थांबूया. पुढच्या सेशनमध्ये भेटूया. पुढच्या सेशनमध्ये आपण सर्क्युलर मोशनचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत. एवढं फक्त लेक्चर किंवा एवढं फक्त चॅप्टर मी काय केलंय, 2 सेशनमध्ये डिवाइड केला. एका सेशनमध्ये थिअरी, पुढच्या सेशनमध्ये न्यूमेरिकल्स पण किंवा MCQs. पण पुढचे जे चॅप्टर्स असतील, ह्याच्या पुढचे चॅप्टर्स, ते मात्र मी एकाच सेशनमध्ये MCQ पण आणि थिअरी पण एकत्र घेणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थांबूया, मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.